हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात मंडळी, मजेत आहात ना? आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिनाच्या शुभेच्छा। सोबतच आज 14 एप्रिल आहे, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर त्यासाठीच आजची माझी सगळी धावपळ सुरू आहे। घर साफसफाई करायची सुरुवात आहे। सकाळी सकाळी म्हटलं घर कसं स्वच्छ आणि प्रसन्न वाटतं आपल्याला स्वच्छ केलं तर, त्याच्यामुळे सगळी साफसफाई चाललेली आहे माझी। पहिल्यांदा घर वगैरे पुसून घेतलं की घर सकाळचं वातावरण एकदम आपलं असं प्रसन्न होतं आणि पॉझिटिव्हिटी किंवा पॉझिटिव्ह एनर्जी यायला खूप सारी मदत होते। तर मी तुम्हाला मागे सांगितलं आहे, मी जेव्हा घर पुसत असते त्यावेळेस व्यवस्थित सगळे सोफे वगैरे सगळे सरकवून आणि मग घर पुसते। कारण की काय होतं की माया स्पर्शू ह्या जेव्हा खेळत असतात तर त्यावेळेस खाण्यापिण्यामध्ये काही गोष्टी येत असतात, तर मग ते सोफ्याच्या मागे जातं आणि त्याच्यामुळे ना मग लगेचच आहे ना तिथे ती जेवणाची घाण वगैरे जमा होते किंवा मग धूळ वगैरे जास्त जमा होते जर आपण व्यवस्थित वेळेवर क्लीन केलं नाही तर। आणि मग एका वेळी आपण क्लीन करायला गेलो ना की मग आपल्याला खूप सारा त्रास होतो किंवा खूप सारं ना वर्क करावं लागतं। तर ते टाळण्यासाठी ना रोजच्या रोज आपण असं क्लीन केलं ना तर पटकन होतं आणि घरही एकदम सुंदर आणि प्रसन्न दिसायला मदत होते। तर सोबतच जे काही शोपीस वगैरे असतात आपल्या घरामध्ये ठेवलेले, त्याचप्रमाणे घराच्या काचा वगैरे असतात, आपली कपाटं वगैरे असतात त्याच्या काचा झाला, विंडोच्या काचा झाल्या, त्याच्यानंतर कुणाकडे फ्रेंच डोअर वगैरे असतात तर त्याच्या काचा वगैरे झाल्या। तर अशा पुसून वगैरे घेतल्या ना तर घर एकदम प्रसन्न आणि सुंदर वाटतं आपल्याला। आपल्याच घरामध्ये एकदमच असं नवीन असल्यासारखं वाटतं। घर जुनं असो की नवीन असो, पण ते घर जर आपण स्वच्छ टापटीप नेटनेटकं जर ठेवलं ना तर त्या घरामध्ये अगदी आपल्याला असं प्रसन्न वाटतं आणि एकदम कंटाळवाणं वाटत नाही। मी तर सांगते ना, आपला मूड जरी बोरिंग असला पण आपलं घर जर स्वच्छ पाहिलं ना तर ते घर पाहूनच आपल्या मनाला एकदम असं हुरूप येतो आणि काम करण्याची इच्छा वाटते आणि आपलंच आपल्याला एकदम असं हुरूप आल्यासारखं होतो। त्याच्यामुळे ना सगळ्यात पहिले घरात ना मी उठल्यानंतर घराची साफसफाई करणं हे माझं खूप महत्त्वाचं आणि पहिलं काम सुरू होतं। घर जर साफसुथरं असलं ना तर मग आपल्याला काय करायचं आहे ना तर ते करायला पण आपल्याला उमजतं आणि आपण फ्रेश असलो ॲज अ गृहिणी म्हणून तर ना आपलं घर पण एकदम आहे ना आपल्यासारखेच आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण राहतं। त्याच्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी ना सर्वप्रथम आहे ना मी घर मस्तपैकी ना पुसून पासून घेतलेलं आहे आणि लागलीच आहे ना मग मी काय करते, जे आपले बाथरूम वगैरे आहे, टॉयलेट बाथरूम जे असतात ना ते रोजच्या रोज आपण जर व्यवस्थित साफसुथरे जर केले ना तर मग त्या भिंतींवर घुरमटं वगैरे होत नाही किंवा बारीक जे चिलटं वगैरे असतात ना ते होत नाही। त्यानंतर बाथरूमच्या ज्या जाळ्या असतात त्याच्यावर केस वगैरे साचून राहतात, ते रोजच्या रोज काढून टाकले ना तर मग बाथरूम स्वच्छ राहिलं ना तर मग असं ते घुरमटं वगैरे चिलटं वगैरे असे पाखरं घरामध्ये होत नाही। त्याच्यामुळे त्या भिंती वगैरे धुवायला पण काही जास्त वेळ लागत नाही। रोजच्या रोज आपण जर धुणार ना त्या तर थोडंसं एक पाणी मारून दिलं, एक बादली चारी बाजूने आणि थोडासा काथ्याने घासून घेतलं आणि खाली जे हे असतं ना फरशी आपली ती छान ब्रशने ना घासून घेतली का एकदम व्यवस्थित होते, सटकण्याचे चान्सेस राहत नाही। कधी कधी कुणाच्या घरात लहान बाळ असतं तर मग आपण तेल मॉलिश वगैरे करतो तर त्याच्यामुळे सटकतं वगैरे, तर त्याच्यामुळे रोजच्या रोज असं थोडासा निरमा वगैरे टाकून एक छोटासा ब्रश जर मारला ना तर सटकाळी फरशी होत नाही आणि तिच्यावर आहे ना पाणी पण साचून ठेवायचं नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं। तर मी ना मस्तपैकी सगळं घर फ्रेश वगैरे करून आणि किचनमध्ये आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि आज आहे ना म्हटलं संध्याकाळी आपल्याला बाहेर जयंतीनिमित्त जावं लागेल तर मग ना मी मस्तपैकी म्हटलं काळ्या मसाल्याची भाजी करू आणि आज ना काळ्या मसाल्याच्या भाजीमध्ये वांगे आणि बटाट्याची भाजी करणार होते मी आणि ना छान मस्तपैकी पिवळा भात आणि बाजरीच्या भाकरी असा मेनू आजचा होता। आणि नेहमीप्रमाणे ना दुसऱ्या दिवशी 14 एप्रिलला मी खीर बनवत असते। तर मग ना काळ्या मसाल्याच्या भाजीचा ना मसाला तयार करण्याचीच माझी तयारी सुरू झालेली आहे। आणि काय होतं माहिती का, जेव्हा आपण एखाद्या छोट्या किचनवर काम करतो ना तेव्हा मी पहिल्यांदा ना याच्या अगोदर चहा वगैरे घेतलेला आहे, तर मग चहाचे वगैरे भांडे जे होते ना तर ते मी आटोपून घेतले आणि मला संध्याकाळी जायचं होतं। मग त्यानिमित्ताने म्हटलं चला पटपट आपण आवरून घेऊ। मग मस्तपैकी ना आणि दुसऱ्या दिवशी आमच्या बिल्डिंगमध्ये ना कार्यक्रम पण असतो 14 एप्रिलचा, तर मग त्याचं दूध वगैरे तापवायचं होतं। तर मग म्हटलं ते दूध तापवायला आहे ना यांनी सोडून ठेवलं, पण म्हटलं पहिल्यांदा आहे ना मसाला करून घेऊ, कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला
खीर वगैरे बनवण्यासाठी तापवायचं, ते मसाल्याचं तेल वगैरे त्याच्यावर उडायला नको म्हणून मग म्हटलं पहिल्यांदा आहे ना मसाला तयार करून घेऊ. तर मसाला आहे ना छान काळात मी तयार केलेला आहे. कांदा ना छान भाजून घेते, त्याच्यामध्ये खोबरं एका बाजूला आहे ना टोमॅटो ठेवून देते भाजायला आणि आलं लसूण तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, मी थोडा थोडा करून सोलून ठेवत असते, त्याच्यामुळे ऑन दी स्पॉट तो रेडी असतो. आलं लसूण खोबरं कांदा छान मस्तपैकी तेलात परतून घेते. थोडंसं आहे ना टोमॅटो भाजत ठेवते तव्यावर एक बाजूला आणि खोबरं किसून घेते आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकते. कोथिंबीर ही ना काळ्या मसाल्याच्या भाजीला आहे ना तरी यायला खूप सारी मदत होते. तर अशा पद्धतीने ना काळा मसाला तयार करत असते. आणि मसाला तयार करताना आहे ना खरी जी मेहनत असते ना ती असते मसाला भाजण्याची. जर तुम्ही छान मसाला जर भाजला ना तर आहे ना भाजी एकदम अप्रतिम होते, पण भाजण्याची जर थोडीशी कसर जर राहिली तर मग भाजीची थोडीशी चव मागे पुढे 19-20 होते. हे तितकंच खरं आहे. आणि मी मसाला भाजायला ना माझ्या आईकडून शिकलेली आहे, प्लस बाजरीच्या भाकरी पण तिच्या हातच्या बाजरीच्या भाकरी खूप छान होतात. तर मग बघा माझी ना एका बाजूला भाजी झालेली आहे, दूधही तापत ठेवलेलं आहे कारण दुसऱ्या दिवशी खिरीचा प्रोग्राम होता आहे आमच्या बिल्डिंगमध्ये. तर मग दूध तापत ठेवलेलं आहे आणि इकडे एक बाजूला मी बाजरीच्या भाकरी करायला सुरुवात केलेली आहे. तर बाजरीच्या भाकरी जेवण वगैरे झाल्यानंतर आता 12 वाजता मला पूजा करायची होती, कारण म्हटलं हे सगळं जेवण वगैरे आटोपून झाल्यानंतर मग मी ना पूजेचं सामान जे आहे ते जमा केलं आणि ना पूजा मांडायला सुरुवात केली. तर बघा मी कशा पद्धतीने पूजा मांडते.
तर छान मस्तपैकी पूजा मांडून झालेली आहे आणि पूजा झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी त्रिसरण पंचशील पूर्ण फॅमिली मिळून घेतलं. त्याच्यामुळे घर एकदम प्रसन्न आणि उत्साहाचं वातावरण होतं. ते झाल्यानंतर मग घरची पूजा झाल्यानंतर म्हटलं चला बाहेर काही जल्लोष आहे तोही बघून येऊ. तर आम्ही मस्तपैकी नाशिक रोडला गेलेलो होतो जयंती बघण्यासाठी. तर तिथली पण मी तुम्हाला थोडीशी झलक दाखवणार आहे. संविधानाचं असं डेकोरेशन छान मस्तपैकी केलेलं होतं. तर त्याचं चित्रीकरण पूर्ण मी माझ्या कॅमेऱ्यात कैद केलेलं आहे आणि ते मी तुमच्याबरोबरही शेअर करणार आहे. तर मस्तपैकी एन्जॉयमेंट आम्ही तिथे पण केलेली आहे. तर आता ना छान मस्तपैकी मेणबत्त्या वगैरे माझ्या लावून झाल्या. त्याच्यानंतर आता आम्ही स्टार्ट करणार आहोत त्रिसरण पंचशील म्हणण्यासाठी. तर ते किमयाला पण म्हणजे कसं माहीत होतं की आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहे, तर त्यांचा आज वाढदिवस आहे. अशा पद्धतीने मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या लेकरांना जर आपण ह्या गोष्टी जर सांगितल्या तर त्यांनाही लक्षात येतं की आज नेमकी कसली जयंती आहे, त्या व्यक्तीने आपल्यासाठी काय काय केलेलं आहे. तर त्या व्यक्तीने जे आपल्यासाठी बलिदान दिलेलं आहे तर त्याची कधी परतफेड होणार नाही, पण थोडीशी कृतज्ञता आपण व्यक्त करू शकतो. तर त्यासाठी आपण हे सर्व काही केलं पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने छान डेकोरेशन मी केलेलं आहे. तुम्हाला आवडलं की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा आहे नजारा नाशिक रोडच्या भीम जयंतीचा. तर चला व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.